तीनही घटना अतिशय महत्त्वाच्या, ही तीनही दृश्य अतिशय महत्त्वाची। एकीकडे शिवाजी पार्क या ठिकाणी जो जिमखाना आहे त्या वास्तूचं आज लोकार्पण झालेलं आहे। आपण पाहतोय सचिन तेंडुलकर, राज ठाकरे या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपण पाहतोय। मिलिंद नार्वेकर सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले होते आणि आता ही वास्तू आजपासून सुरू झालेली आहे। खरं तर 1909 मध्ये हा जिमखाना सुरू झालेला होता, मात्र आता या ठिकाणी संपूर्ण नवीन सोयी सुविधांनी युक्त असा हेरिटेज लुक या जिमखान्याला देण्यात आलेला आहे आणि ही वास्तू आजपासून खुली करण्यात आली आहे। या धन्यवाद। चला मॅनेजिंग कमिटीचे फक्त या सचिन आणि साहेबांबरोबर एक फोटो काढायचा आहे, त्याच्यानंतर कार्यक्रम संपेल। अरे हा येस सगळ्यांना नम्र विनंती की प्लीज जे मॅनेजिंग कमिटीमध्ये आहेत शिवाजी पार्क जिमखान्याचे त्यांच्याबरोबर एक ग्रुप फोटो काढूया आपण आणि मग ह्या कार्यक्रमाची सांगता करूया। थँक्यू। थोडी जागा द्या, थोडी जागा द्या प्लीज। एक छान फोटो येईल प्लीज। थँक्यू। Yes, thank you. एकंदरीत आपण जर बघितलं तर अनेक खेळाडूंच्या जवळचा अगदी महत्त्वाचा असा जिमखाना अनेक खेळाडूंना घडताना खरं तर या जिमखान्यानं पाहिलेला आहे आणि आज ही वास्तू एका नवीन रूपात आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत आपण जर बघितले तर विजय मांजरेकर, सुभाष गुप्ते, अजित वाडेकर, संदीप पाटील अशा अनेक खेळाडूंना या जिमखान्यानं घडवलेला आहे आणि आता आपण जर बघितलं तर हा जिमखाना नवीन रूपात तर ही तीनही दृश्य बघा। एकीकडे आपण पाहतोय ठाणे या ठिकाणी मेट्रो 4चं आज ट्रायल रन, तर दुसरीकडे जिमखान्याचं उद्घाटन पार पडलेलं आहे। तर अधिकची अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून। निवृत्ती, आपण पाहतोय अखेर आजपासून ही नवीन वास्तू जी आहे ती खुली झालेली आहे आणि उद्घाटन सोहळाही पार पडलाय, काय अपडेट या संदर्भात? हे आरामात जुन्या आठवणी ताज्या झालेल्या आहेत। आठवतंय मला या ग्राउंडवरती मी इथे जया आणि गोपाळचा जो वडापाव मिळायचा, तिकडे मित्रांबरोबर बसून तिकडे आम्ही संध्याकाळी वडापाव खायचो प्रॅक्टिस नंतर। तिकडनं आता हा एवढा उत्कृष्ट जिमखाना झालाय हे बघून फार आनंद होतो आणि बरेच जण इन्व्हॉल्ड होते, कमिटी होती, सगळे इन्व्हॉल्ड होते आणि खास करून जेवढं मला आता इकडे कळलेलं आहे त्याच्यात राज ठाकरेजींनी पण भरपूर मदत केली। नुसतं परमिशन घ्यायला नाही पण आय थिंक ही वॉज ऑल्सो इन्वॉल्ड इन डिझायनिंग आणि सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी। सर्वात आनंद काय होतोय की आपले महान क्रिकेटपटू जे नुसते शिवाजी पार्क जिमखान्याला नाही खेळले पण मुंबईलाही खेळले आणि भारताचंही नाव मोठं केलं, त्यांच्या आठवणी आहात क्लबमध्ये। एक ट्रेडिशन जे आपलं आतापर्यंत शिवाजी पार्क जिमखान्याचं आहे ते रिवाइव्ह केलेलं आहे, तसंच ठेवलेलं आहे आणि मॉडर्न गोष्टी आहेत। सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट इथे मला बघून जो आनंद झालेला आहे
तो मुलींसाठी इथे ड्रेसिंग रूम्स केलेले आहेत, चेंजिंग रूम्स केलेले आहेत. त्या मला वाटत नाही फारशा कुठे झालेल्या आहेत आत्तापर्यंत. माझी हीच एक रिक्वेस्ट असेल सगळ्या क्लब्सना आणि अथॉरिटीजना जे परमिशन देतात ते, की मुलींचं क्रिकेट आता पुढे जाते चांगलं. वेगवेगळ्या टुर्नामेंट्स इंट्रोड्यूस होत आहेत, तर मुलींसाठी चेंजिंग रूमसाठी तरी नक्कीच परमिशन मिळाली पाहिजे. नुसत्या शिवाजी पार्क जिमखाना इथे आत त्यांना दिलेले आहेत परमिशन्स करायला ड्रेसिंग रूम्स, पण माझी अशी इच्छा आहे की मुंबईतच नाही पण भारतात सगळीकडे त्यांच्यासाठी चेंजिंग रूम्स असायला पाहिजेत आणि त्यासाठी परमिशन जी आहे ती तात्काळ द्यावी अशी माझी रिक्वेस्ट आहे. मला ऑलवेज वाटतं की चांगली जी एक थॉट प्रोसेस असते त्यानंतर रिझल्ट्स लागतात. तर हे एक मोठं एक्झाम्पल इकडे की ना आपण म्हणतो की थॉट्स लीड टू ॲक्शन आणि ॲक्शन लीड्स टू गुड परफॉर्मन्सेस. तर पहिली इनिंग तर शिवाजी पार्क जिमखाना इथे खेळलेले आहेत. बाकीचे सगळं मुलामुलींच्या हातात आहे की ह्याचा पूर्ण फायदा घ्या, मेहनत करा, प्रॅक्टिस करा. मुंबईचं, शिवाजी पार्क जिमखान्याचं, मुंबईचं आणि आपल्या देशाचं नाव मोठं करा. हीच माझी इच्छा आहे ॲज अ क्रिकेटर. थँक्यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट. मला इथे आल्यावर फार आनंद झाला. थँक्यू. तर मुलींसाठी चेंजिंग रूमची सुविधा ही जास्तीत जास्त ठिकाणी उपलब्ध करून द्यावी असं आवाहन या दरम्यान सचिन तेंडुलकर यांनी सरकारला केलेलं आहे.